नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सेजवान नूडल राईस बनवणार आहोत आणि ही रेसिपी दिसायला जेवढी आकर्षित आहे, चवीला तेवढीच भन्नाट आहे। अगदी हॉटेलमध्ये जसे सेजवान नूडल राईस मिळतो अगदी तसाच बनतो आणि बनवायला देखील खूप सोपा आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। त्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी मी पाण्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल घालून घेतलेलं आणि यामध्ये हाक्का नूडल्सचा एक जो पीस मिळतो तो घातलेला आहे। हाक्का नूडल्सचा हा पॅक तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी स्टोअरवर किंवा मॉलमध्ये वगैरे असं मिळून जाईल। तर या ठिकाणी आपण त्याला पाण्यात शिजवणार आहोत आणि याला आपण चेक करायचं नूडल्स तोडून, जसं मी मगाशी केलं की हा किती तयार झालेला आहे। तर तेव्हा मला ही थोडीशी कच्ची वाटत होती, त्यामुळे मी अजून याला काही वेळ शिजू दिलं आहे आणि या ठिकाणी बघा नूडल्स पटकन अशी तुटलेली आहे आणि मी लगेच त्याला काढून घेतलेला आहे। राईसचं महत्त्वाचं सांगायचं झालं तर राईसचं आपण एकच शिट्टी होऊ द्यायची आहे आणि जशी शिट्टी झाली कुकरची तशी आपण त्याची हवा काढून आपण राईसला पटकन गाळून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की राईसमध्ये पाणी आहे, पाणी अजून आटलेलं नाही आहे किंवा राईस पूर्णपणे तयार झालेला नाही आहे, पण तरी आपण त्याला काढून घ्यायचे, गाळून घ्यायचं आणि त्यावरती आपण थंड पाणी घालायचे, जेणेकरून त्याची शिजायची प्रोसेस पूर्णपणे स्टॉप होईल। सेम प्रोसेस आपण नूडल्ससोबत करणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपले राईस आहेत ते 80% जवळजवळ शिजलेले आहेत आणि खूप सुटसुटीत असे झालेले आहेत। सेम प्रोसेस आपण नूडल्ससोबत केली आहे, त्यावर सुद्धा आपण थंड पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याची शिजवण्याची प्रोसेस स्टॉप करून घेतलेली आहे। या ठिकाणी मी उभे चिरलेले टोमॅटो, शिमला मिरची, कांदा आणि कोबी घेतलेली आहे। या ठिकाणी मी गाजर उभं किसून घेतलेलं आहे, जेणेकरून मला अगदी त्याच्या बारीक बारीक स्ट्रिप्स मिळतील। आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि यामध्ये आपण तेल गरम झाल्यावरती कांदे घालणार आहोत। कांदे घातल्यानंतर कांद्यांना आपण अशा प्रकारे त्यामध्ये परतवायचं आहे, जेणेकरून त्याची प्रत्येक एक स्ट्रिप आहे ती वेगवेगळी होईल। आता यामध्ये आपण कोबी घालणार आहोत, त्यामध्ये सुद्धा मी 25% कोबी बाजूला काढलेली आहे। सेम वे मी शिमला मिरचीसुद्धा 25% बाजूला काढून ठेवलेली आहे। आता आपण भाज्यांना सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता भाज्या परतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो आपण नंतर घातला कारण टोमॅटोला शिजायला कमी वेळ लागतो आणि जर आपण त्याला आधी घातलं असतं तर भाज्या परतवताना त्याचा लगद्यासारखं झालं असतं, त्यामुळे आपण टोमॅटो नंतर घातलेले आहेत आणि टोमॅटोसोबतच आपण नूडल्ससुद्धा घालून घेतलेले आहेत। आता आपण यांना व्यवस्थित परतवून घेणार आहोत। या ठिकाणी आणि परतवून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या काढून ठेवलेल्या त्या आपण या ठिकाणी घालणार आहोत आणि सोबतच आपण जो राईस गाळून घेतलेला तो सुद्धा घालणार आहोत। राईस आणि नूडल्स यूज करताना त्यांना आपण पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत आणि मगच यूज करणार आहोत, नाहीतर जो राईस आहे तो गचगचीत होऊन जातो आणि जसं आपल्याला टेक्स्चर हवं असतं तसं टेक्स्चर आपल्याला मिळत नाही। तर ह्या काही टिप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा, जेणेकरून तुमचासुद्धा सेजवान नूडल राईस व्यवस्थित बनेल आणि एकदम टेस्टी बनेल। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पूर्ण एक बाउल सेजवान चटणीचा यूज करत आहे। ही सेजवान चटणी मी घरीच बनवलेली आहे आणि ही सेजवान चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे,
तुम्ही चॅनलवर व्हिजिट करून तो व्हिडिओ बघू शकतात. आता ही शेजवान चटणी मी पूर्ण न यूज करता 2 हाफमध्ये यूज करणार आहे. फर्स्ट हाफमध्ये अर्धी चटणी मी घालणार आणि त्याला व्यवस्थित आपण ह्या नूडल राईसमध्ये मिक्स करणार आहोत. आणि आता आपण सेकंड हाफ घालणार आहोत आणि पुन्हा आपण ह्या शेजवान चटणीला आपल्या नूडल राईसमध्ये मिक्स करणार आहोत, जेणेकरून कोणताही आपला राईसचा भाग राहणार नाही की ज्यामध्ये शेजवान चटणी मिक्स नाही झाली आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्याच्यात मिक्स करून थोडा वेळ अजून आपण याला शिजू देणार आहोत. आणि एकदा व्यवस्थित शिजला की आपण याला सर्व करून याचा आस्वाद घेणार आहोत. मैत्रिणींनो, हा राईस मी रेकमेंड करते की तुम्ही एकदा तरी बनवून बघा. तुम्ही हॉटेलमधला शेजवान राईस किंवा शेजवान नूडल राईस आहे त्याला विसरून जाणार. एवढा हा टेस्टी आणि खूपच भन्नाट लागतो. तर आता आपण याचा आस्वाद घेणार आहोत. याचा सुगंध पूर्ण स्वयंपाकघरात दरवळलेला आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा.